फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मटन बिर्याणी। त्यासाठी मी इथं अर्धा किलो मटन घेतलं आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत। तर मी इथं घेतले आहे हिरवी मिरची कटिंग केली आहे, सिंगल आहे, त्याला फक्त असा कट मारला आहे। लागणारं साहित्य इथं घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। पुदिना घेतला आहे, दही घेतलं आहे, थोडंसं मॅरिनेशन आपल्याला करायचं आहे फर्स्ट। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू। तर मटण आपल्याला इथं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने। तर मटण धुवून झालं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेशनमध्ये घालायचं आहे। दही टाकायचं आहे, हा जो मसाला आहे तो टाकायचा आहे, अद्रक लसूण पेस्ट घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला लिंबू टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। त्यानंतर ज्या आपण कटिंग केल्या होत्या हिरव्या मिरच्या त्या पण घालायच्या आहेत। त्यानंतर हा पुदिना टाकायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि अर्ध्या घंट्यासाठी मॅरिनेशनला ठेवायचं आहे मटनला। मिक्स करून घ्यायचं याला चांगलं। तुम्हाला जर झटपट बनवायची असेल तर तुम्ही याला मॅरिनेट करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट शिट्ट्या देऊ शकता। अर्धा घंटा मॅरिनेट करायची गरज नाही। इथे एवढी दालचिनी आणि विलायची घेतली आहे, आपल्याला याचं बारीक पावडर बनवून त्या मॅरिनेशनमध्ये मिक्स करायचं आहे। पावडर बनवायचं आहे आपल्याला, त्या मॅरिनेशनमध्ये घालायचं आहे, टाकून घ्यायचं आहे, याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। मी थोडा असेल तर तुमच्याजवळ शाही जिरा पण टाकू शकतात, यामध्ये मिक्स करायचं आहे। हे इथं अर्धा किलो तांदळाला मी एवढं पाणी घेतलं आहे, आपल्याला तांदूळ उकडून घ्यायचे आहेत। त्यामध्ये या पाण्यामध्ये आपल्याला हा जो खडा मसाला घेतला होता तो टाकायचा आहे आपल्याला आणि पाणी चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे। यामध्ये आपल्याला थोडासा शहाजिरा पण घालायचा आहे आणि मीठ जास्त घालायचं आहे, जरा टाकणार आहे। 2 तांबे पाणी घेतलं आहे मी, पाणी थोडं जास्तच घालायचं आहे आपल्याला। उकळी फुटली की आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे। पाण्याला आपल्या उकळी फुटल्या, यामध्ये तांदूळ न धुता आपल्याला घालायचे तसेच। तांदूळ इथं आपल्याला अर्धे शिजवायचे आहेत, अर्ध कच्चे ठेवायचे आहेत तांदूळ। तांदूळ आपले इथे 75% शिजले आहेत। याला आता आपण चाळणीने चाळून घ्यायचं आहे, पाणी काढून घ्यायचं याचं सगळं। तर हे तांदूळ आपले गाळून झाले आहेत, अर्धे कच्चे मी सोडले आहेत, हे पूर्ण नाही शिजवले। आपल्याला आता त्याला फोडणी द्यायची आहे भात तांदळाला। चला तर सुरू करू। तर मी इथं तेल घालणार नाही, हे मटण आपल्याला असं टाकून द्यायचं आहे कुकरमध्ये फर्स्ट। हे मी कुकरमध्ये मटण टाकून घेतलं आहे। आपल्याला इकडं आता बाजूला कांदा फ्राय करायचा आहे। मटण आपल्याला थोडंसं शिजवायचं आहे, हलकंसं म्हणजे खालीवरी करायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यात तांदूळ घालायचे आहेत। तर एक आपले 10 मिनिटं झाले आहेत। इथं आपण यामध्ये आता तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। यावरती आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। तर मी इथं पूर्ण तांदूळ टाकून घेतले आहेत। जो कांदा होता तो मी फ्राय केला आहे चांगला ब्राऊन कलरमध्ये, तो कांदा आपल्याला त्याच्यावरती तेलासहित टाकून द्यायचा आहे। हा असा कांदा टाकून द्यायचा आहे आपल्याला याच्यावरती आणि अर्ध्या घंट्यासाठी
याला दम द्यायचा आहे आपल्याला, ढक्कन लावून. यामध्ये मी थोडासा फूड कलर पण टाकणार आहे. त्याला कलर, हा मी फूड कलर पण याच्यामध्ये थोडासा घातला आहे. आणि आता आपण याला अर्ध्या घंट्यासाठी कवर करून ठेवायचं आहे, कुकरचं ढक्कन लावून. तर इथं आपला अर्धा घंटा झाला आहे. आपण कुकरचं झाकण खोलता बघू शकता तुम्ही. कलर पण खूप छान आला आहे आणि राईस पण असा शिजला आहे खूप छान. चला आपण याला सर्व करूता. माझी बिर्याणी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता. मटन बिर्याणी खूप टेस्टी लागते. अशी बिर्याणी एकदा बनवून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.